कृष्णार्पणमस्तु भाग 2. डोक्यात असंख्य प्रश्न, मन पूर्णपणे सैरभैर झालेलं. कोणापुढे आपले विचार मांडावे हे त्याला सुचत नव्हते. बरं, आजपर्यंत अशी व्यक्ती त्याला लाभली नव्हती की जी त्याला याच्यातून बाहेर काढेल. तसा त्याचा स्वभाव हा शांत, पण अशा काही घडामोडी त्याच्या आयुष्यात घडल्या की त्याचा शांतपणा, त्याची संयमाची स्थिती ढळू लागली होती. आणि हे त्याला सगळं समजत होतं. पण मात्र एखादा असा त्याच्या मनाला दुखावेल असा प्रसंग घडला की तो लगेच त्याला प्रतिक्रिया देऊ लागला होता. आणि हेच त्याला उमगत नव्हतं की त्याचं मन, त्याची बुद्धी इतकी कशी क्षीण झाली आहे की कोणत्याही अवास्तव प्रसंगाला आपण उत्तर देत बसतो. याच्यातून त्याचा क्रोधी स्वभाव वाढू लागला होता, जो असा स्वभाव असतो की त्याने कित्येकाची आयुष्य खराब केली आहेत. हे सगळं त्याला उमगत होतं, पण त्याच्यावर अनुकूल अशी क्रिया काही त्याच्याकडून घडत नव्हती. त्यात त्याचा तरी दोष काय? आज साधं सरळ जीवन जगताना अनंत प्रश्न उभे असतात. त्यात दुसऱ्याच्या चुकीने जर आपण पोळलो जात असेल तर आणखीनच त्याची चीड येते. पण यावर फक्त परिस्थितीला दोष देऊन उपयोग नाही. आपण या समाजाचा एक भाग आहोत आणि या समाजात आपण जन्माला आलो म्हणजे चूक, बरोबर, न्याय, अन्याय इत्यादी पूरक गोष्टींचा भाग होणारच. पण यातून हळूहळू बाहेर पडणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. हे त्याचं मन, त्याची बुद्धी त्याला सांगत होते, पण क्रिया होताना दिसत नव्हती. मागील भागात सांगितलं तसं एका विशिष्ट वयाच्या बिंदूवर ज्यावेळी माणूस येतो त्यावेळी त्याला या कृत्रिम बंधनातून हळूहळू मुक्तता हवी असते. पण विधात्याने एक अशी खेळी केलेली असते की आपल्या मनुष्य प्राण्याचे मन हे इतके चंचल बनवून पाठवले आहे की आपल्याला चांगलं वाईट सगळं समजतं. काय सोडायचं, काय जवळ ठेवायचं हेही कळतं. पण हे जे मन असतं ना, हे मन काही आपल्या बुद्धीचं ऐकत नाही. आणि इथेच आपली खरी कसोटी सुरू होते, ती त्या जीवनाबरोबर. आणि ज्यांनी या सगळ्या कसोट्या पार केलेल्या असतात तेच गुरुतुल्य व्यक्ती असतात. त्याचीसुद्धा अवस्था अशीच झाली होती. तसा तो जबाबदार व्यक्ती होता. मात्र जीवनाच्या प्रवासात त्याला असे काही सहप्रवासी लाभायचे आणि निघून जायचे की ते त्याच्या जीवनावर एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकायचे. तुम्हाला हे तर माहीतच आहे, नेहमी जे चांगलं असतं ते निम्न असतं आणि जे वाईट असतं ते भरपूर असतं. व्यवहारी भाषेत बोलायचं झालं तर येणारं धन हे जाणाऱ्या धनाच्या तुलनेत कमी असतं. म्हणून त्याच्यासुद्धा जीवनाच्या सहप्रवासात नकारात्मकतेने भरलेल्या प्रवाशांची संख्या जास्त होती. त्यामुळे नेहमी जीवन हे कसं वाईट आहे, कष्टप्रद आहे हेच त्याच्या कानावर नेहमी येत होतं. त्यामुळे त्याला आता यातून हळूहळू मुक्तता हवी होती. म्हणून तो एका अशा व्यक्तीच्या शोधात घराच्या बाहेर पडला की जी व्यक्ती त्याला ऐकून घेईल, किंवा अशा एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीचा उपदेश ऐकून त्याला या मनुष्य स्वभावाच्या दोषातून योग्य पद्धतीने बाहेर येता येईल आणि जीवन जगण्यासाठी नव्या मार्गाची दिशा समजेल. असेच काही दिवस गेले. एके दिवशी त्याला कामानिमित्त बाहेर गावी जायचं होतं. त्यामुळे तो त्या दिवशी लवकर घराबाहेर पडला. नेमकं तो ज्या ठिकाणी जाणार होता त्या ठिकाणी एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व निवास करीत होतं. हे मात्र त्याला माहीत नव्हतं. पण काय म्हणतात ना, परमेश्वराने जर एखादी योजना आखली असेल आणि आपलं मन जर निर्मळ असेल तर तो सुद्धा आपली मदत करतो. तसंच याच्या बाबतीत झालं होतं. आज त्याला अशा व्यक्तिमत्वाला भेटण्याचा योग येणार होता की त्याला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार होती. पण या सगळ्यापासून तो अनभिज्ञ होता. तो आपला नेहमीप्रमाणे निघून गेला. पण त्या दिवशी त्याचं मन त्याला प्रसन्न वाटत होतं. कसं असतं ना, ज्यावेळी असे सुयोग जुळून येत असतात त्यावेळी प्रकृतीसुद्धा आपल्या बाजूने उभी राहते. जसं की त्याचं मन अचानक प्रफुल्लित झालं होतं. त्याला असं वाटत नव्हतं की आज खूप कंटाळवाणं काम आपण करतोय. ज्यावेळी साक्षात विधाता तुमच्यासोबत असेल तर तुमचं इप्सित तुम्हाला साध्य होण्यापासून कोणीच अडवणार नाही. तसंच काहीसं याच्यासोबत झालं होतं. तो त्या कामाच्या ठिकाणी पोहोचला आणि ज्या ठिकाणी तो ज्याला भेटणार होता त्याचा फोन याला आला की माफ करा, आज मी काही येऊ शकणार नाही, कारण सकाळीच माझी तब्येत जरा बिघडली. मी तुम्हाला पुन्हा भेटण्याआधी फोन करेल किंवा मीच तुमच्याकडे येऊन जाईल. तुम्हाला आज माझ्यामुळे जो काही त्रास झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्याने फोन बंद केला. झालं तसा हा वैतागला आणि मनातल्या मनात फुटफुटू लागला. मग सकाळीच सांगायचं, इतक्या लांब कशाला आलो असतो, पूर्ण दिवस वाया जाणार. आणि मनातल्या मनात त्याच्यावर तो अपशब्दांची पुष्पसुमने उधळत तो रस्त्याच्या कडेने चालू लागला. दुपारची वेळ झालेली, त्याला खूप भूक लागलेली. म्हणून तो जवळच असलेल्या एका छान अशा उपहारगृहात गेला. त्या उपहारगृहात मंद आवाजात भजनाच्या सुरावटी सुरू होत्या. पण काय जाणे, त्याला आज खरोखर प्रसन्न वाटत होतं. त्याची आजची जी भेट होती ती रद्द झाली होती. त्याने अनेक अपशब्दांची लाखोली वाहिली होती. पण तसूभरसुद्धा त्याचं मन बेचैन झालं नव्हतं. त्यामुळे तो जरा आश्चर्यचकित होता की एवढं सगळं होऊनसुद्धा आज प्रसन्न कसं वाटते. उपहारगृहाकडे चौफेर नजर फिरून
तो एका कोपऱ्यात असणाऱ्या टेबलवर जाऊन बसला आणि वेटरची वाट पाहू लागला. तसा वेटरसुद्धा लगेच आला आणि म्हणाला, काय ऑर्डर देणार सर तुम्ही? तसा तो थोडा वैतागून म्हणाला, पाणी दे पहिलं, मग देतो ऑर्डर. तसा तो वेटर पाणी आणायला गेला. त्याचा हा स्वभाव उपहारगृहाचा मालक पाहत होता. त्या वेटरने पाणी दिलं आणि ऑर्डर घेतली आणि 5 ते 10 मिनिटात त्याला जेवण आणून दिलं. जेवण करताना त्याला एक फोन आला आणि बहुधा तो फोन त्याच्या ऑफिसमधून होता, कारण तो इतका चिडून बोलत होता. पण त्याचं ते चिडणं त्याच्या त्या दिवसाच्या शारीरिक स्वभावाशी मेळ बसणारं नव्हतं. तो उसनं अवसान आणून बोलत होता. हे त्या उपहारगृहाच्या माणसाने हेरले होते, कारण तो मालक त्याच्यापेक्षा वयाने मोठा होता. तो त्या अवस्थेतून गेला होता, त्यामुळे त्याला त्याच्या जीवाची घालमेल समजत होती. क्रमशः कथा आवडल्यास कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.